आणि आता कामगारांची परिस्थिती म्हणजे त्यांनी इतकी वाईट केलेली आहे, म्हणजे काय कारण नसताना कामगारांना वेटीस करायचं आणि काढून टाकायचं. कामगार तर आता अक्षरशः इतके घायला आलेत, पण कामाच्या पोटी शेवट चुलतींची त्यांच्यावर चालते, त्यामुळं कामगार तुम्हाला एकही बाहेर येणार नाही. आणि कामगारांचे जे आत्ता मी स्वतः बैठले म्हणाले, उद्या काय झालं तर आमचे कामगार घरी जातील, अशी दहशत आहे त्यांची एवढी. 18 वर्षापूर्वी साहेबांनी बरं का तुम्हाला काय विचारायचं माझं गाव शिरफळ गाव आहे. शिरंब्यामध्ये भगवान जयसिंग फाळके एका बाजूला भगवान आणि दुसऱ्या बाजूला मारुती अशा अवस्था तरी आम्ही विचार करतो की असं का घडलं, कारण हा मी जिथे जे साखर कारखान्यात घोटाळा शोधायला जातो, मग मी पार्नरला गेलो, मी हसन मुश्रीफच्या कारखान्यात गेलो. हे सिस्टमॅटिकली हे NCPच्या नेत्यांची स्ट्रॅटेजी आहे की लगेच फैलवायचा, कारखाना बंद होणार, शेतकऱ्यांचा ऊस जाणार कुठे, कामगार बेरोजगार होणार. हे सगळे लबाडी या नाट्य हे घोटाळेबाज लोकांना सांगा ही बदमाशी बंद करा. शेतकरी आता समजूतदार झालाय म्हणून इथे येऊन उभा आहे. कोणताही साखर कारखाना बंद पडणार नाही, चालूच राहणार. कोणताही मजदूर बेरोजगार होणार नाही. घोटाळ्याची चौकशी होणारच, पण कारखाना बंद होऊ देणार नाही. दोन गोष्टी वेगळ्या आहेत. साहेब, ह्याच कर्ज थकीत आहे त्याला, आणि त्याचे जे संचालक आहेत किंवा अध्यक्ष आहेत ते भाजपचे आहेत. बघा यात तिथे जाणार का? भाजप NCP विषय नाही, इथे घोटाळा झाला आहे, शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. मी तुमच्या एवढ्या चॅनलच्या समोर बोलतोय ना, येऊ दे ना 1000 कोटीची मला नोटीस अब्रुण्याची हिंमत असेल तर पवार परिवाराने करावी. या कारखान्याला पैसे कोणी दिले, यात बेनामी लेअर कोणी उभी केली, हा कारखाना 50 वर्षासाठी 40 वर्षासाठी लीजवर कसं दिला गेला, आणि तर लीजवर जे दिला गेला ती कंपनी कोणाची, घोटाळ्याची चर्चा चालू आहे. कुठलाही उद्योग आधारी पडू शकतो, त्याला सरकारने मदत केली पाहिजे, सगळ्यांनी मिळून. मागच्या वर्षी त्यांची म्हणून जो कारखाना आधारी पडला असेल, कारखाना किंवा आणखीन पण हो, समजा पाऊस आला तर शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, तो विषय वेगळा आहे. तुम्ही त्या विषयाला आड घेऊन अजित पवार स्वतःचा घोटाळा लपवण्याचा प्रयास करत असणार तर अजित पवार आपण मूर्खाच्या स्वर्गात आहात. सोमय्या साहेब, माझा प्रश्न आहे बरं का, की अजितदादा पवार असं काल म्हणलेत की बाबा सोमय्या साहेबांना बाकीचे कारखाने किंवा तुमचा किसनवीर असेल किंवा अन्य कुठले कारखाने असतील हे दिसत नाहीत का त्यांना, असा विषय त्यांनी काल मांडलेला आहे. आपलं याच्यावर काय मत आहे? अच्छा, म्हणजे आता पवार परिवाराचा त्या कारखान्यावर पण डोळा आहे का? आता त्या आम्हाला माहित नाही. आम्ही 2 मिनिटं कोण बोलते होते? मी कविराज पंडित बोलते, पत्रकार. ओ भाऊ, हां, मी उत्तर दिल्यानंतर प्रश्न नाही विचारायचा. नाही प्रश्न एक मिनिट, हां, बरोबर आहे, तुमचा प्रश्नाचं उत्तर मी दिलं बरोबर आहे, आणि ते अजित पवारांना कळलं. बरोबर आहे, बरोबर आहे. परत विचारा प्रश्न, परत सांगतो. आता दुसरा प्रश्न असा नाही आहे, नाही नाही नाही, पहिला प्रश्न पहिला म्हणजे मगाशी विचारलेला प्रश्न परत विचारू. आणि दुसरा नंतर बाकी त्यांच्या झाल्या. कारखान्याने बरं का, हा, अजित पवार काय म्हणाले? अजित पवार दादांचं असं म्हणणं आहे की बाबा सोमय्या साहेब जरंडेश्वर कारखाने येणार आहेत, त्यांचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही, परंतु त्यांना बाकीचे कारखाने किसनवीर समजा आहे, इथं तुमच्या पक्षाचा किसनवीर कारखाना आहे, तर त्यांना इथं बाकीचं काय म्हणजे दिसत नाही का, किंवा किसनवीर कारखान्याच्या समाजाचा आक्रोश तुमच्या कानावर येत नाही का, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आता पवार परिवाराचा त्या दुसऱ्या कारखान्यावर पण लक्ष आहे का? तुम्हाला गेटवर आणि याचं उत्तर अजित पवारांनी दिलं की मी पुढचं देणार. नाही, बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्हाला त्यांचा काय विषय नाही. तुम्ही कारखान्यावरती आतमध्ये जाणार होता, तुम्हाला गेटवरच थांबवण्यात आलेलं आहे, नेमकं काय कारण समजा? मी आज हे जे शेतकरी आहेत 80 वर्ष 85 वर्ष ज्यांनी हा कारखाना स्थापन केला, ते गेल्या काही आठवड्यात मला 3दा भेटले, मुंबईत भेटले, सातारात भेटले, आणि त्यांनी मला आग्रह केला की तुम्ही या
आम्ही आमचे जे मूळ संचालक, मूळ संस्थापक यांची व्यथा ऐका. मी त्यांची व्यथा ऐकण्यासाठी इथे आलो आहे. जरंडेश्वर किती प्रॉफिट करते, तो प्रॉफिट कसा केला जातो, बँकेचं कर्ज कसं मिळते, जे सामान्यांना मिळताना 7 जन्म लागणार यांना 7 तासात कसं मिळते, कशी पळवापळवी केली जाते कारखान्यांची पवार परिवाराद्वारा. एका बाजूला पळवापळवी करतात, दुसऱ्या बाजूला लपवाछपवी करतात. प्रश्न मला विचारताना पहिलं उत्तर द्या अजित पवार साहेब, या कारखान्याचा मालक कोण? अजित पवारांमध्ये हिम्मत असेल, त्याचे भागधारक कोण आहे, याच्यात प्रॉफिट किती झालं, कारखाना विकला आणि काही दिवसात 85 कोटीचं लोन कसं काय मिळालं तुम्हाला? मग त्या 27,000 शेतकरी मालक होते, ते 27,000 शेतकऱ्यांचे मालकी बेनामी पवारांकडे कशी पोचली हे मी येत्या काही दिवसात सांगणार. जरंडेश्वर प्रकरणी शालिंते पाटील त्यांनी बोलले होते की दोन्ही पवार ह्या प्रकरणी आतमध्ये जाणार आहेत. आतमध्ये जाणारे हा एक फ्रेज आहे, म्हणजे त्यांचा घोटाळा उघडकीस येणार आणि त्यांच्यावर कारवाई होणार. आता कारवाई काय करायची ते न्यायालय ठरवतं. ते तरतूद असते. तरतूद समजा कोणी काही चोरी केली, एक उदाहरण देतो, तर त्याला असं असतं की 5 लाखाचा दंड किंवा 1 वर्षाची सजा, म्हणून ते कोर्ट करते. तर यांची पळवापळवी, लपवाछपवी आणि बेनामी कारोबार हे मी उघडकीस आणणार आणि तो किरीट सोमय्या नाही, मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलाय, याची चौकशी करा. तर या प्रकरणी या कारखाना स्थळावर अजित पवार येऊन गेले होते मागच्या दौऱ्यामध्ये 1-2 दिवसापूर्वी, पण स्वतः त्यांना विचारलं असं त्यांनी सांगितलं मी जरंडेश्वरला भेट दिलेली नाही. माझं काय म्हणणं आहे, मी या वादात जात नाही. भेट दिली नाही दिली, ते बोलले नाही बोलले, मी जे माझ्याकडे माहिती आहे ती सांगितली. उपमुख्यमंत्री 15 वर्ष तुम्ही त्यावेळीच राज्यात होता, आता 2 वर्षात जरंडेश्वरचा खरा मालक कोण, जरंडेश्वर साखर कारखाना चालवतो कोण, जरंडेश्वर शुगर फॅक्टरी प्रायव्हेट लिमिटेड कुणाची, गुरु कोमोडिटी, अरे भाऊ उत्तर तर देऊ दे दादा, गुरु कोमोडिटी हे कशा पद्धतीने या कारखान्याचा कब्जा केला आणि गुरु कोमोडिटीचा मालक आता जेलमध्ये आहे, तुमचा त्याचा संबंध काय? हिम्मत असेल तर किरीट सोमय्या या प्रश्नाचं उत्तर देऊन दाखवावं. या कारखान्याचा मालक कोण, हा कारखाना चालवतोय कोण आणि हा कारखाना बेनामी पद्धतीने ताब्यात कसा घेतला याची कथा अजित पवारांनी सांगावी, म्हणजे त्याच्यावर एक पिक्चर बनवता येणार. आता तुम्ही लोकांच्या ह्या जे संचालक मंडळाला भेटलं, तुम्हाला त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. एकूण त्या सगळ्यातनं काय वाटतं, या कारखान्यावर असलेल्या सभासद असतील किंवा संचालक असतील यांच्यावर अन्याय झाला आणि कुणी केला? मी जे तुम्हाला 3 शब्द सांगितले त्याचं विस्तृत विश्लेषण येत्या काही दिवसात करणार. पहिली पळवापळवी, साखर कारखान्याची पवार परिवार आणि त्यांचं जे कंपू आहे जशा पद्धतीने पळवापळवी करते याची आता हायकोर्टाने चौकशी लावली. कारखाना आजारी कसा पडतो, मग कारखाना आजारी पडला ना तर शेतकरी राजा आहात ना आपण, मग ते शेतकऱ्यांकडून लपवाछपवी करून स्वतःचा ताब्यात का घेतला जातो आणि तो बेनामी का ठेवला जातो? मग हा कारखाना एवढा सुंदर आज चालू शकते तर त्या शेतकऱ्यांच्या ताब्यात ठेवून चालवता आला नसता का? तुम्ही जाणता राहतात, तुमचं सरकार 15 वर्ष होतं, तुम्ही उपमुख्यमंत्री होतात, तुमच्या परिवारातले मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री होते. पण त्या काळात ज्या पद्धतीने साखर कारखाने आजारी पडण्याची आणि पळवापळवी करून लपवालपवी करून जे ताब्यात घेण्यात आलेत, आता 5 साखर कारखान्याचा मी स्टडी करत आहेत, त्यापैकी एक जरंडेश्वर आहेत. ही एक पूर्ण चांगली कला स्ट्रॅटेजी पवार परिवाराने आखली होती. म्हणून जे शेतकऱ्यांनी सांगितलं त्याच्यावर मी थोडा अभ्यास केला. अजूनपर्यंत मूळ मालकांपर्यंत मी पोचतोय. म्हणजे एक कंपनी, त्याच्या मागे दुसरी कंपनी, त्याच्या मागे तिसरी कंपनी, आतापर्यंत मी 5 लेअर पर्यंत पोचलो.
म्हणजे ह्या कारखान्याचा मालक कोण? जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना तो पळवला आणि आता कोण चालवतोय? जरंडेश्वर शुगर फॅक्टरी प्रायव्हेट लिमिटेड. तर जरंडेश्वर शुगर फॅक्टरी प्रायव्हेट लिमिटेड कुणाची? अजित पवार कोणत्या अधिकारात उपमुख्यमंत्री म्हणून आला होतात? मग त्या कारखान्यात पण उपमुख्यमंत्री म्हणून जे मदत करायची करा. कसा असणार आहे तुमचा आणि कशा पद्धतीनं हा कारखाना सभासदांच्या ताब्यात देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात? पहिली गोष्ट अशी आहे की हा कारखान्याचा उच्च न्यायालयाने चौकशीचा निर्देश दिला आहे आणि त्या चौकशीत मला जी माहिती आज मिळाली आहे, जे दुसरं आमच्या टीमनी गोळा केली आहे की एक रेषा बेनामी पवार परिवारपर्यंत पोचते का? बेनामी आहे. 1 लेयर 2 लेयर 3 लेयर 4 लेयर तरी अजून खरा मालिक सापडत नाही आहे, सापडणार. तर ही सगळी माझं रिसर्च संशोधन यांनी जे सांगितलं आहे, ते जे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहेत ज्यांना हे काम दिलं आहे त्यांचा पुढे मी देणार. साहेब अभ्यास केलेला आहे, त्याच्यामध्ये नेमका काय अभ्यास झालेला आहे? तुम्ही थेट अजितदादांवरती आरोप करताय, आता एक दुसरंही वाक्य वापरताय काही दिवसानंतर पोहोचणार म्हणून. म्हणजे आता मुद्दा असा आहे की पहिली गोष्ट आता सगळीकडे आलेली आहे की गुरु कमोडिटी हे बेनामी खरीददार होती, हे सिद्ध झालं. मग अजित पवार का गप्प बसले? शरद पवार का बोलत नाही? बेनामी सिद्ध झाली ना, तुमच्या काळात झालं ना. तुम्ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, तुम्ही म्हणजे तेच कंट्रोल करताय. मग का गप्प बसले? जे शेतकऱ्यांनी व्यथा मांडली की त्यावेळी एवढंच कर्ज होतं, हे होतं, मग शेतकरी राजा 27,000 शेतकऱ्यांचा का विचार केला नाही? दुसरी गोष्ट, जो पैसा आला गुरु कमोडिटीमध्ये तो कुठून आला, कुणाचा आहे, त्यांचा आणि पवार परिवाराचा संबंध काय? हे पवार परिवाराने सांगितलं तर एका झटक्यात समजा मला 1 महिना मेहनत करावी लागणार. तिसरी गोष्ट, हा कारखाना जरंडेश्वर, परत अजित पवार, शरद पवार, रोहित पवारनी काय नाव दिलं? जरंडेश्वर साखर कारखाना. म्हणजे सामान्य माणसानं काय वाटतं हा शेतकऱ्यांचा, पण नो, हे जरंडेश्वर शुगर फॅक्टरी प्रायव्हेट लिमिटेड आहे. एक 2-5 लोकांच्या मालकीची असं दिसतंय. तर ते ज्या पद्धतीने ही लपवाछपवी पळवापळवी चालू आहेत, हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट अशी आहे, सरकारने त्यावेळी जी नीती आखली होती ती शेतकरी राजा, शेतकऱ्यांचा राजा, त्यांच्या हातात सहकार. मग अनेक कारखाने सहकारमधून काही त्याचा कोण गिराकच नव्हता, ज्यात मॅन्युप्युलेशन झालं नाही, ट्रान्सफरन्स झालं, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे. परंतु जे बेनामी ट्रान्झॅक्शन झाले आहे, मग हिमतीने सांगायचं होतं अजित पवारांनी मी हा कारखाना ताब्यात घेतोय, मग लपवाछपवी कशाला? तेवढंच माझा प्रश्न.